नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण म्हणजे पाऊस पडला की शेतकऱ्याला काम सुरू झालेली असते की पाऊस पडला की रानं नीट करायची, कोणत्या शेतात काय पेरायचं, कोणत्या शेतात काय पेरायचं. तर आम्ही पण असंच आता एका दोन वाटणीत सोयाबीन पेरलं आणि आमच्याकडे जास्त सगळे सोयाबीनच पेरतात. तर म्हणलं चला आपण पण काहीतरी वेगळं पेरावं थोडंसं आणि काहीतरी चार पैसे निघते ना. आता भाजीपाल्याला जास्त भाव असते त्या भाजीपाल्याला पण. भाजीपाला पावसामुळं उन्हामुळे जास्त काही निघत नाही, त्यामुळे जास्त मार्केट भाजीपाल्याला राहतात. आता गवारच्या शेंगा आहेत, तर गवारच्या शेंगा ज्या वेळेस होत्या उन्हाळ्यात त्यावेळेस जास्त भाव नव्हता आणि आता पावसामुळे जास्त काय शेंगा लागत नाही, तर आता भाव जास्त आहे. तसंच आता आपण पण ह्या शेतामध्ये एकात पेरले आता कोथिंबीर आणि मेथी एक पेरली आणि धने एक टाकले. तर चला तुम्हाला वापून पण आलेले दाखवत. आता शेवटी ह्याचा मार्केट राहील आपल्याला हे बी भाजीपाला येईल, पाऊस कमी जास्त चालूच आहे. तर बघा आता चला आता ह्याच्यामध्ये बघा इथं पेरल्या आता शेपा. तर शेपा ह्या वापून आले. हे बघा शेपा ह्याच्यात गवत लय झालंय हे, आणि ह्याला आता सध्या पाहिजे पाणी. पाणी पाहिजे तर ही पाणी द्यायला आपण लगेच जोड्याला येतं. तर ह्यानं पाणी द्यायचं ठिबकनं असं, आणि हे करायचं. पलीकड धने टाकलेले तर धने पण वापून आलेत, आणि मेथी टाकली होती एका कोपऱ्याला, मेथी पण वापून आले. ही वापून तर आलं व्यवस्थित सगळं, पण इथून पुढे आता ह्याला पाणी भेटून कमी जास्त होऊन नाही आलं तर मग बुडतंय बघा सगळं. तर ही बघा मेथी पण अशी वापली, आणि बघा उन्हानं कशी लगेच सुकल्यासारखी झाली. ह्या मेथीचं एवढं नाजूक आहे ना, जास्त पाऊस असलेला पण जमत नाही. जास्त पाऊस असला की नासून जाते, कमी पाऊस असला की जळून जाते. तर फक्त म्हणलं तर शेपा पण नाजूक असतात आणि कोथिंबीर बी बरी असते. तर आपण कोथिंबीर पण टाकली. ही एवढी मेथी अशी वापली, चार चार पानावर यायला लागली. आणि इकडं धने टाकलेत. तर धने हे आपण गावरानं धने पेरलेले, तर कारण का वास पण छान येतो गावरान ह्याचा. तर बघा आता हे इथं थोडं दाट पडे, त्याच्यामुळे वापून असं दाट आलंय. हे बघा किती वास पण छान यायलाय ना. तर हे असं आता वापलेत. थोडे कुठं कुठं पातळ झाले असते, पण सगळ्यापेक्षा आहे का ना कोथिंबीर चांगली आली जरा. इकडं बघा, पण गवतच जास्त झालं. आता ह्याला खुरपायला बसावं लागणार आहे, कारण हे मोठी कोथिंबीर होऊसतर गवत आणि कोथिंबीर ओळखूच येणार नाही. इथं थोडी जास्त दाट पडली, तिथं कशी वापली. आणि इकडे हे असं काळं दिसतंय तर ही पाणी दिलेलं आहे, आणि तिकडं पाणी द्यायला चालू आहे. आणि मेन गोष्ट कशी असते, ज्यावेळेस आपल्याला पाऊस पाहिजे त्यावेळेस कधी पाऊस पडत नसतो. पाऊस पडला ना की थोडं थोडं असं भिजून चांगलं धान येतं. पण एकदा लागून पाऊस राहिला की हाय ही बी भाजीपाला जाईल. पण थोडं थोडं पडावा, येतय पाऊस, आला आला म्हणून तर उघडतो, आणि उघडला की लवकर येत नाही. असं चाललंय. तर पलीकडच्या शेतामध्ये सोयाबीन पेरली. तर आमच्याकडं म्हणजे कसं, आमच्याकडे सगळं डोंगर भाग असल्यामुळे आहे का ना, जास्त उत्पन्न सोयाबीन, जास्त तर सोयाबीनच घेत येतं, आणि भाजीपाला दुसरं. त्याला बघा आता पलीकडच्या शेतात आपण काय तिथे एक पेरलेले सोयाबीन आणि दुसरं काहीतरी, आणि कोथिंबीर का शेपा येतं काहीतरी. ते बघू आपण आता ते पण कसे वापून आले ते. बघा हे आमची गंज, ही गंज भिजली आता, कारण जनावरला कडबा टाकाय चालू आहे. त्याच्यामुळं हे बघा, ह्याला काय म्हणतात तुमच्या इकडे माहितीये का? ह्याला म्हणतात आडकिता. वैरण कापायची असते है ना, हे लोखंडाचा आडकिता असतो. खूप कारा असते बरं का हे. तर हे आडकिता असे बुडके कापून काढायचे. ही भिजलंय त्याच्यामुळे हे काळं झाले, ते जनावर खात नाहीत. चला तर बघा असं शेत आहे पलीकडं, आणि हे आता पाऊस पडला त्यामुळे सगळं हिरवं हिरवं गवत ते वगैरे फुटले, त्यामुळे मस्त छान वाटायला लागले. तर बघा इकडे फुलं पण किती इथं. हे बघा इथं लाल, आमच्या इकडे ह्याला गुलतुरा म्हणतात. मंडळी तुमच्या इकडे ह्याला काय म्हणत असते ना, आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि फुलं तर एवढी छान येतात ना. हे बघा एकाला आलेत लाल कलरची फुलं, आणि ह्याला आल्यात पिंक कलरची, पुन्हा केशरी कलरची, पिवळ्या कलरची. इतकं छान सुद्धा फुलं आलेत ह्याला. एकाच झाडाला तीन तीन प्रकारची फुलं येतात, म्हणजे एकाच फुलामध्ये तीन प्रकारचं पाकळ येते त्याला, की तीन कलरच्या. इकडे बघा मेथी. तर इथली मेथी बी ह्याला पण पाणी पाहिजे. तर पाणी काय जास्त आता पुराणा गेलं इकडे, म्हणजे पाणी आहे पण लाईट ठिकाण आहे. लाईट नसल्यामुळं पाणी देता येत नाही. तर ही मेथी बघा किती चांगली वापून आली, पण जास्त गवतच वापलेले.
हे बघा इथं हे चवळीच्या शेंगाचं वापून आलंय. तर मेथी बघा किती छान वापली ना. पण इथं बघा आमची सगळी रानामध्ये आहे का नाही दगड येते जास्त, तर आपल्याला ह्या उन्हाळ्यात दगड पण गोळा करायचे. तर बघा हे असलं मेथी आली, सुंदर आली वापून. पण आता इथून पुढं पण पाऊस काय करतोय आणि काय नाही. पण आता मेथीला जास्त मार्केट पण आहे भरपूर. तर मार्केट असूनही तर बघू आता देवाच्या नशिबानं की हे आपल्या भाजीपाला येतोय, आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या हातावर येतोय का नाही येतोय ही फक्त परमेश्वरालाच माहिती. फक्त आम्हाला कसं आहे जेवढं आम्ही कष्ट करायचं तेवढं तर आम्ही सगळं कष्ट आम्ही ह्याच्यात लावितो. पण शेवटी पण कसं असते देवाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आता आम्ही एवढी कष्ट लावलं ह्याला, तर बघू आता ही भाजीपाला आपल्या हातावर येत आहे का नाही. मार्केट तर आहे आणि राहील पण इथून पुढं सुद्धा आणि पावसानं काय करतंय, पाऊस तर नाही आला तर मग ही काय अशी जळून चालली मेथी लगेच. इथं बघा कशी जळायला लागली मेथी लगेच पाणी नसल्यामुळे. गवत किती वापले अशी लगेच सुकून जाते पाणी नसलं की. बघा ही किती किती सुकली इथे हो का, सगळी जळून चालली मेथी. गवतच जास्त आहे. म्हणजे हे नियम बघा ना कसा आहे, जी गवत वापलंय ती गवत सुकलेलं सुद्धा नाही, नुसतं हिरवगार गवत दिसतंय. आणि जो भाजीपाला आहे तर तो भाजीपाला नुसता लगेच सुकून पडून गेला. म्हणजे जे आपल्याला फायद्याचं आहे, जे उपयोगाचं आहे ते येत नाही, आणि जे बिनकामाचं आहे ते मात्र एकदम भारी येतं. तर बघा ही भाजी काय गवत आहे, तर गवत किती छान वापले. आणि ह्याच्यासारखीच मेथी वापली असती तर किती छान आली असती. तर हे बघा असं वापले. चला बघा आता पलीकडे शेतामध्ये आपण सोयाबीन पेरलेली, ह्या 300 जण वाटणे, तर ह्याच्यात आता सोयाबीन पेरले. तर सोयाबीन पण बघा तुम्ही कसं वापून आले, सोयाबीन पण छान. पण फक्त आता पाऊस काळ थोडा कमी व्हायला लागलाय त्याच्यामुळं सुकल्याने लगेच धान पडायला लागले. तर हे बघा सोयाबीन कसं छान आले. मला वाटतं ही तास वापलं नाही काय की त्याच्यामुळे ही तास असं पडले आणि हे असं छान आले. हे बघा कसं वापले. तर आता उन्हाळ्याभर रानात काही सुद्धा नसते, मग पाळी पेरणी करून लगेच पाऊस पडला की लगेच पेरणी केली तर मस्त छान असं सोयाबीन वापून आले बघा. आणि ह्याच्यापासून तेल तयार होतं बघा ह्या सोयाबीनपासून नंतर. तरी असं सोयाबीन आले वापून, किती सुंदर वाटायले ना. याला कसं आहे माहिती का, लहान लेकरासारखं जपावं लागतंय. जसं याला जमिनीत टाकल्यापासून याला खात पाणी सगळी खुरपण ही सगळी सोय करून नंतर पुन्हा मग पोत्यात भरल्यानंतर फक्त टेन्शन येतं भावाचं. कमी जास्त झाला की मग पुन्हा फक्त शेतकरी दुखवले जातो. फक्त भावच राहत नाही, तर योग्य भावच मिळत नाही फक्त शेतकऱ्याला. काय करायचं, पण कुणाला म्हणायचं, आणि म्हणलं तर आवाज जात नाही कुणाला. असं तर फक्त करीत राहायचं कष्ट. आलेलं तेवढं हे मेहनतीत जात सगळं, त्याचं बी भरण खात पाणी सगळं. तर याचा सोयाबीन वापरून आले बघा. चला तर मंडळी आता बाय, कारण कामं भरपूर येतं बाकीची पण. आणि असाच तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा नक्की आमचा भाजीपाला येईन, कोथिंबीर ती येईन, मार्केट सापडन का कसं, आणि इथून पुढे त्याला काय करावं काय नाही नक्की मला कमेंट करून सांगा. कसं आम्हाला पण थोडंसं मला पण माहिती होतं की पुढच्या आता त्या भाजीपाल्याला येण्यासाठी काय करावं काय नाही करावं, कसं जपावं, हे पण ज्यांना माहीत असेल ना ती नक्की कमेंट करून सांगा. आणि कसला वाटला व्हिडिओ ही पण नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय.